नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण प्रॉब्लेम सेट 3 थर्ड क्वेश्चन नंबर 7 ॲक्टिव्हिटी इन फिगर सर्कल्स विथ सेंटर एक्स अँड वाय टच ईच अदर ॲट पॉइंट झेड. ए सिकेंड ए बी, a secant passing through Z and intersect circle at point A and B respectively. Prove that XA parallel to YB. कंस्ट्रक्शन इथे ॲक्टिव्हिटी आहे, आपल्याला फक्त इकडे फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. कंस्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट एक्स झेड. आपण एक्स झेड काढली तर इकडे काय काढणार, वाय झेड. मग इथे येणार वाय झेड झालं. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल पॉइंट्स एक्स झेड वाय आर कोलिनियर. मग आता बघा अँगल एक्स झेड ए, बघा हा एक्स झेड हा इक्वल काय येणार. मग बघा याचा अपोजिट अँगल एक्स कडून वाचला, इकडे वाय कडून वाचूया. अँगल वाय झेड बी अपोजिट अँगल. तुम्हाला जर हे येत नसेल तर खाली त्यांनी हेच आन्सर दिलेलं आहे, आपल्याला हे ॲज्युम करायचं आहे. आता नाव सेगमेंट एक्स ए, ही एक्स ए हिला कॉन्ग्रुएंट कोण असाल तर एक्स झेड. कारण काय, द रेडाय ऑफ सेम सर्कल. म्हणजेच इथे येणार एक्स ए इज इक्वल टू एक्स सेग लिहूया, सेग एक्स झेड. रेडाय ऑफ सेम सर्कल. पुन्हा त्याने दिलं म्हणून मग एक्स ए झेड, एक्स ए झेड इज इक्वल टू एक्स झेड ए. अँगल एक्स झेड ए आयसोस्केलस ट्रायंगल. या दोन बाजू कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे मग त्याचे अँगल पण कॉन्ग्रुएंट म्हणून आपण तसं लिहिलंय. आता सिमिलरली सेम वाय बी इज इक्वल टू वाय झेड. सेम वाय झेड. का बरं, तर रेडाय ऑफ सेम सर्कल हे झालं. मग आता आपण काय करणार, हा अँगल काय बघा त्यांनी कोणता अँगल बी झेड वाय, हा बी झेड वाय इज इक्वल टू हा येणार काय बरं बी झेड वाय. तर इकडे येणार वाय बी झेड, वाय बी झेड. अँगल लिहूया, ह्याला पण आपण ए ॲज्युम केलं. म्हणजे बघा पहिल्यांदा हे दोघे ए झाले, नंतर हे झाले, आता हा झाला, हे झाले ए, हा इथे थर्ड. इथे काय येणार मग हे या साईड इक्वल आहेत म्हणजे आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. मग फ्रॉम A1 and 2 हे सगळ्या म्हणून ए ए ए ए आहे. मग आपल्याला जे पाहिजे ते एक्स ए झेड, एक्स ए झेड बरोबर वाय बी झेड. अँगल वाय बी झेड. मग हे दोन आहे ते अल्टरनेट अँगल म्हणून आपण म्हणणार एक्स ए पॅरलल टू वाय झेड. अल्टरनेट अँगल टेस्ट, अल्टरनेट
अँगल टेस्ट. फिनिश. झालं, संपलं. अशा प्रकारे 3 मार्काला हा प्रश्न येईल. आपण संपवलेला आहे. पुढचे प्रश्न नंतर आपण करूया. भेटूया उद्या सकाळी.